नमस्कार, राम राम मंडळी. मी प्रणय देवगडे पेढी झाडीपट्टीच्या गोष्टी झाडीच्या या खास भागात तुम्हा आम्हा सर्व झाडीपट्टी रसिकांचे मनापासून स्वागत करतो. मंडळी, झाडीपट्टीची मातीच अशी आहे की इथल्या हवेत गाणं आणि मातीत नाटक रुजलेलं आहे. आणि याच मातीतून एक असा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला, ज्या आवाजाने विदर्भाला आणि रसिक प्रेक्षकांना वेड लावलं. साजने तुझा पदर सावर हे गाणं गुणगुणत नाही असा झाडीपट्टीचा एकही रसिक शोधून सापडणार नाही. होय, आज आपल्या सोबत गोष्टी झाडीच्या या मंचावर गप्पा मारायला हजर आहेत झाडीपट्टीचे लाडके स्वरबहार गायक, गीतकार आणि नाट्य कलावंत अनिल मिसार. अनिल मिसार यांच्या सोबतच्या या मुलाखतीला, या चर्चेला सुरुवात करण्याआधी मंडळी, जर तुमची पेढी झाडीपट्टी या युट्यूब चॅनेलवरील ही पहिलीच भेट असेल किंवा अजूनपर्यंत तुम्ही या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी मित्रांनो, या पेढी झाडीपट्टी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनची बटन दाबायला विसरू नका. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया झाडीपट्टीतील स्वरबहार गायक, गीतकार आणि नाट्य कलावंत अनिल मिसार यांच्या सोबतच्या या मुलाखतीला. झाडीपट्टीची माती, जिथे संस्कृतीचे रंग विखुरलेत आणि कलेचा सुगंध प्रत्येक श्वासात दरवळतोय. याच मातीने महाराष्ट्राला अनेक रत्ने दिली, ज्यांनी आपल्या कलेच्या बळावर रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. जेव्हा जेव्हा झाडीपट्टीतील सुमधुर संगीताचा आणि बहारदार गायनाचा उल्लेख होतो, तेव्हा एक नाव नक्कीच ओठांवर येतं, ज्यांच्या आवाजाने अवघ्या झाडीपट्टीला वेड लावलं. ते नाव म्हणजेच झाडीपट्टीचे लाडके स्वरबहार गायक, गीतकार आणि कसलेले नाट्य कलावंत अनिल मिसार. साजने तुझा पदर सावर हे केवळ एक गाणं नाही, तर झाडीपट्टीच्या गानविश्वातील एक मैलाचा दगड आहे. या एकाच गाण्याने अवघ्या महाराष्ट्राला थिरकायला लावलं आणि अनिल मिसार हे नाव घराघरात, मनामनात पोहोचवलं. पण अनिलजींचा प्रवास फक्त एका गाण्यापुरता मर्यादित नाही. ते एक उत्तम गायक तर आहेतच, पण त्यासोबतच एक संवेदनशील गीतकार, ज्यांच्या शब्दांमध्ये झाडीपट्टीची संस्कृती, प्रेम आणि भावना जिवंत होतात. त्यासोबतच ते एक कसलेले नाट्य कलावंत, ज्यांनी झाडीपट्टीच्या रंगभूमीवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना कधी हसवलं तर कधी त्यांच्या डोळ्यात अश्रू आणले. अनेक चढ उतार पाहत कलेची अविरत साधना करी त्यांनी झाडीपट्टीची लोककला जिवंत ठेवली आणि तिला एक नवी उंची मिळवून दिली. ब्रह्मपुरी तालुक्यातील ब्रह्मपुरी इथून जवळच असलेल्या कन्हारगाव या छोट्याशा गावात राहून केवळ झाडीपट्टी आणि विदर्भच नव्हे, तर महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण करणाऱ्या अशाच एका महान कलावंताच्या आयुष्याचे सुवर्णपान उलगडणार आहेत. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया अनिलजी मिसार यांच्या सोबतच्या या मुलाखतीला. दादा नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं पेढी झाडीपट्टीवरील गोष्टी झाडीच्या या कार्यक्रमाच्या या भागामध्ये. आपण तुमच्या प्रवासाबद्दल चर्चा करूया. आज
साजने तुझा पदर सावर हे गाणं फक्त झाडीपट्टीच नव्हे तर झाडीपट्टीच्या कक्षेला भेदून हे गाणं विदर्भात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या गाण्याने वेळ लावलं सर्व रसिक प्रेक्षकांना म्हणा किंवा लोकांना, त्याबद्दल आपण जाणून घेताना सर्वात आधी तुमचं जे बालपण आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया. तुमचं बालपण म्हणा, तुमचं शिक्षण किंवा हे गायन किंवा नाटक याचा छंद आधीपासून घरामध्ये होता की मग तुम्ही अपघाताने या कला क्षेत्राकडे आलात? सर, तसं मला लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. इयत्ता 4थ्या वर्गात असताना मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्नाडगावच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये एक गाणं गायलं होतं. अच्छा. एक गाणं सरांनी मला सांगितलं, थोडा उजेड ठेवा अंधार पार झाला. अरे क्या बात आहे. आणि तो गाणं खरंच खूप आवडलं होतं लोकांना, खूप प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून सर मी निश्चय केला की आपण सुद्धा काहीतरी नाटकं वगैरे बघून, म्हणजे एक निश्चय घेतला मनावर की आपण सुद्धा एक कलाकार बनावं. आणि मग सर मी पॉली करत होतो पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये, एक सांस्कृतिक कार्यक्रम केला. मला वाटते तेव्हा 12वी झाली होती माझी. तिथं मग सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये 1-2 गाणे गायलं होतं. अच्छा. आणि त्याचबरोबर तिथं गाणं गात असताना कुर्जाचं एक सांस्कृतिक कला मंडळ आहे पंचरंगी, तिथले रामकृष्ण खेत्रे, नरदेश रामटेके या लोकांनी मला आपल्या पंचरंगी कार्यक्रमामध्ये नेलं. आणि त्या पंचरंगी कार्यक्रमामध्ये मी नकला करायचं, गायन करायचा, अशा प्रकारे माझा तिथून प्रवास होत आला. आणि झाडीपट्टीमध्ये येण्याचं सर म्हणजे माझं खरं तर मी आजूबाजूला पहिले छोट्या मोठ्या नाटकामध्ये काम करायचा. साकुलीला एक प्रेस होती राजू गन्नेवार साहेबांची, त्यांच्या पण नाटकामध्ये मी काम केलं. आणि महत्वाचं म्हणजे झाडीपट्टीतील वडसा या कंपनीतील माझं पहिलं पाऊल म्हणजे प्रल्हाद नाट्यरंगभूमी वडसा. हा, त्या नाटकामध्ये तुम्ही फाटका पदर मायेचा हे नाटक तुम्हाला कदाचित आठवण नसेल, पण तुम्ही माझ्या गावी गेलेला आहे. मी स्वतः तुमचा अभिनय माझ्या डोळ्याने बघितलेला आहे. त्यावेळेस संजू रामटेके होते, वर्षा मानकरताई वगैरे होत्या, स्वप्नील रामटेके दादा पण होते. तेव्हा मी तो तुमचा अभिनय बघितला आणि काय सुंदर गाणं गायलं होतं. हो सर. फाटका पदर मायेचा. हो सर. त्या गाण्याला मी जेव्हा पहिल्यांदा प्रल्हाद नाट्यरंगमध्ये जेव्हा प्रवेश केला त्यावेळेस मला सरांचा फोन आला होता. पावसाची वेळ होती, असं रिमझिम पावसामध्ये मी ओला भिजून गेलो होतो आणि त्यांचं मला फोन आला की मी प्रल्हाद मेश्राम बोलत आहो प्रल्हाद नाट्यरंगभूमी वडसावरून, तर तुम्ही माझ्या ग्रुपला येता का? सर, मी एकदम आनंदितच झालो की एवढ्या मोठ्या महान व्यक्तीचा फोन मला आला. त्या काळामध्ये प्रल्हाद रंगभूमी म्हणजे खूप टॉपची होती सर. आणि त्यांचा फोन मला आला. लगेच दुसऱ्याच दिवशी सर मी त्यांच्या वडसाला गेलो आणि त्यांच्या दुकानामध्ये सरांनी मग मला ऑडिशन म्हणजे एक गाणं म्हणवला आणि नंतर 1-2 वाक्य थोडासा एखाद्या नाटकातलं बोलायला सांगितलं, ऑडिशन सारखा. तर सर त्यांना म्हणजे माझं असं आवडलं, त्यांनी असं बोललं की तुझ्या बोलण्यापेक्षा गायनापेक्षा तुझ्या उभ्या राहण्याची स्टाईल मला खूप आवडली स्टेजवर. नाहीतर कुणाला स्टेजवर उभा सुद्धा राहता येत नाही, बोलायला तर मी कधी शिकवल तुला, असं त्यांनी शब्द माझ्या कानावर टाकले. आणि खरोखरच सर त्यांनी मला खूप पद्धतीनं सांगितलं, नाट्य कलावंत बनण्याची खूप मोठी आयडिया दिली. आणि त्यांचं त्यावेळेस मला वाटते माझं पहिलं नाटक सर फाटका पदर मायेचा. पहिल्याच वर्षी 105 प्रयोग झाले होते त्या नाटकाचे. महेश जाधव वगैरे असताना हेमाबाई जाधव होत्या, राहुल वासनकर होते, जगदीश देशमुख होते, चांगली टॉपचीच टीम होती सर त्यावेळेस. त्यावेळेस खूप चांगली तुमचा संच जो होता असा कसदार संच होता, म्हणजे कसलेला सगळे कलावंत वगैरे सगळे, आणि खूप जबरदस्त प्रेझेंटेशन असायचं त्या नाटकाचं. जिकडे तिकडे ते काय झालं होतं की आमच्या गावचे कोणीतरी 2 व्यक्ती तुमचं नाटक तिकडे वराड साईडला होता आणि तिथं बघून त्यांनी आमच्या गावाला आणलं होतं. त्या नाटकामध्ये सर मी एक गाणं लिहिलं होतं फाटका पदर मायेचा. माझं गाणं ते लिहिलेलं, झुळकू वाऱ्याची गार तिचा फाटका पदर आता मायेचे हा सारा संसार. ह्या गाण्याने मला खूप प्रतिसाद मिळाला सर त्या नाटकामध्ये. आणि त्या नाटकामध्ये ह्या गाण्यानेच माझी ओळख झाली. अभिनय पण चांगलंच झालं माझं त्या नाटकामध्ये. लोकांनी मला डोक्यावर घेतला आणि खरंच मी माझं भाग्य समजतो की मला ते पहिलं नाटक मिळालं आणि प्रल्हाद मेश्राम सर हे माझे मार्गदर्शक मिळालं, याचं खूप मला भाग्य वाटतं सर. त्यांना तुम्ही गुरु समजता क्षेत्रात, म्हणजे तुमची नाटक क्षेत्रात आवड निर्माण होण्यामागे आणि तुम्ही इथे येण्यामागे? हो सर, खरं तर माझं पहिले गुरु माझे आई बाबा, आणि नाटक क्षेत्रामधील म्हटलं तर प्रल्हाद मेश्राम हे सुद्धा माझे गुरुच आहेत.
आणि त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो, कारण 5 वर्ष त्यांच्या ग्रुपला होतो सर मी. हा त्यानंतर मग कुठेतरी अनिल विसार हे लुप्त झाल्यासारखे वाटले, पण आता जे आपण साजनीत तुझा पदर सावर या गाण्याकडे पुढे या चर्चेत हे गाणं रसिकांपर्यंत जेव्हा पोहोचलं तेव्हा रसिकांची काय प्रतिक्रिया होती, किंवा हे गाणं इतकं अजरामर होईल असं कधी तुम्हाला वाटलं? नाही सर, मला कधी असं वाटलंच नाही की हे गाणं एवढं अजरामर होईल म्हणून. कारण की ह्या गाण्याला सर मी खूप मेहनत घेतली. या गाण्याची मी 2-3दा रेकॉर्डिंग सुद्धा केली. मी एकदा सर नागपूरला निराली स्टुडिओ म्हणून आहे, तिथे सुद्धा हे गाण्यासाठी गेलो होतो, पण त्यांनी पण गाणं बरोबर बनवलं नव्हतं. मग खरं तर आमच्या झाडीपट्टीमध्येच खरीच या मातीत रोवलेले हिरे आहेत बापा, असे एक आमचे म्युझिशियन स्टार स्टुडिओचे मालक अक्षय मेश्राम यांच्याकडे मी हे सर गाणं बनवलं. आणि खरोखरच त्यांनी खूप सुंदर म्युझिक दिलं गाण्याला. आणि आमचे होमदेव भाऊ, होमदेव भाऊचा याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे असं मला तरी वाटतं याच्यामध्ये. संपूर्ण झाडीपट्टीला एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न करतायत आणि आता नवीन नवीन कलावंतांना घेऊन चांगले चांगले नवीन नवीन प्रोजेक्ट करतायत. तर एक झाडीपट्टीच्या कलावंताला म्हणा किंवा झाडीपट्टीला वर नेण्याचं काम करतायत, आणि हे सगळ्या मागे त्याची पण खूप म्हणजे साथ म्हणा किंवा वाटा आहे. हो सर, होमदेव कोसमशिलेचा खूप मोठा वाटा आहे. खरं तर ते आपले डायरेक्टरच होते त्या गाण्याला जेव्हा आम्ही शूटिंग वगैरे केली. तो काय अनुभव होता? कारण मला वाटतं तुम्ही पहिल्यांदाच तिथं कॅमेरा फेस केला, कॅमेऱ्याच्या समोर अभिनय करणे, मंचावर अभिनय करणे, काय फरक काय जाणवला तुम्ही? सर फरक म्हणजे मला असं म्हणजे मला जास्त रिटॅक वगैरे करावं लागलं नाही, कारण की ते एकाच दिवसात सर्व गाणं पूर्ण केला सर. होमदेव भाऊचं हे असतं की मला एका दिवसामध्ये करायचंय, आणि खरोखरच ते एका दिवसामध्ये गाणं पूर्ण झालं सर. आणि ते मला जे सपोर्ट केलं सहकलावंत होत्या आपले मेघनाताई उईके, त्यांचं पण खूप सपोर्ट मिळाला. सुंदर केलं काम, खूप सुंदर केलं सर. आणि आपले प्रशांत चौधरी सर आता नवोदित कलावंत आहेत, त्यांचं सुद्धा या गाण्यासाठी चांगलं मार्गदर्शन मिळालं. त्यांनी माझ्यासोबत बोलताना सांगितलं की काय नेमकं काय घडलं होतं साजने तुझा पदर सावर या गाण्याच्या निर्मितीबद्दल, काय नेमकी काय किस्सा आहे तो? किस्सा म्हणजे असा आहे सर, हे गाणं मी चक्रधर रंगभूमीला होतो. अच्छा. यशवंत ढोरे साहेबांच्या, त्यांच्याकडे एक नाटक होती कोणवाली गरीबाचा. अच्छा. त्या नाटकामध्येच हा गाणं लिहिलं त्यांच्या प्रेसमध्ये असतानाच, आणि गाणं सादर केलं. एक सीन बनवला होता सर, त्याच्यामध्ये स्वप्नाचं एक सीन बनवलं होतं. तिथे एक हिरोईन होती माधुरी ढोरे म्हणून, त्यांच्यासोबत एक रोल होता माझा. अच्छा. तर तिथे तो स्वप्नगीत म्हणून तो आम्ही बनवला सर, साजने पदर सावर. त्याच्यामध्ये हवाधून वगैरे दाखवत होतो आम्ही असा म्युझिक मध्ये. आणि ऑलरेडी सर हवा स्टेजवर सुद्धा दाखवत होतो आम्ही मशीन ना, त्याचे पडदे हालायचे, केस उडायचे. खरोखरच सर खूप छान तो सीन बनलेला होता. आणि मग विचार केला मनामध्ये की आपण या गाण्याचं रेकॉर्डिंग करावं. आता सर गाणे माझ्याकडे भरपूर आहेत, पण आपली परिस्थिती गंभीर असल्यामुळे आपण काही गाणे पूर्ण बनवू शकलो नाही. पण साजने पदर सावर हे गाण्याचं मी 2-3 मित्र होते माझे, त्यांच्या एक मदतीनं पैसा गोळा करून हे गाणं तयार करण्यासाठी मी नागपूरला गेलो सर. त्यांच्याकडे 10,000 रुपये दिले. अच्छा. पण जसं गाणं बनायला पाहिजे सर तसं गाणं बनवलं नाही. पैसे तर मला भेटलेच नाही, त्यांचे वापसी परत मिळाले नाही. मग मी अक्षय भाऊकडेच हे गाणं बनवलं. पहिल्यांदा बनवलं, मला ओके वाटलं नाही. दुसऱ्यांदा बनवलं, काहीतरी कुठंतरी मला कमी वाटतं. तिसऱ्यांदा सर मी फायनल केलं, आणि खरोखरच ते गाणं उदयास आलं. साजने तुझा पदर सावर हे गाणं आज अजरामर झालेलं आहे. पण हे गाणं सुचण्यामागे, ते गाणं तयार करण्यामागे काय एक म्हणजे कॉन्सेप्ट होता, किंवा ती कुठून कल्पना आली सर तुम्हाला? कल्पना म्हणजे अशा प्रकारे निर्मित झाली त्या गाण्याची, केव्हाही जसं मी बाईकने वगैरे गाडीने वगैरे जायचं असलं की माझे खरं गाणं, ह्या गाण्याला माझ्या पत्नीच्या सहाय्याने मी हे गाणं लिहिलं. अच्छा. केव्हाही आपण गाडीवर बसवलं की म्हणायचा पदर सावरून बस, पदर नीट धरून बस, म्हणजे गाडीच्या चक्क्यामध्ये वगैरे गेला नाही पाहिजे, असं म्हणजे मी हे वाक्य बोलत राहायचं. अच्छा. आणि खरं तर पदर हा एक स्त्रीचा आदर आहे सर.
एक मानाचा मान आहे सर त्याचा, पदराचा, बरोबर, एक सौभाग्याचं लेणं आहे बरोबर. म्हटलं तरी चालेल. तर असं करता करता सर तिला पदर सावर म्हणायचं गाडीवर. एक दिवस असं तोंडातून निघून गेला, साजने तुझा पदर सावर. हे तुम्ही तुमच्या पत्नीला म्हणजे बहिणीला बोलला? हो, वहिनीलाच बोललो असं समजा, मी माझ्या पत्नीलाच बोललो ते. आणि मग त्या गाण्याची हळूहळू मी निर्मिती केली सर. अच्छा, म्हणजे हवा येत आहे तिकडून, रानातून. म्हणजे हे जे आपले दैनंदिन जीवनातली जे काही क्रिया हो, असते हो. याच्यातून तुम्ही ते सगळं रोमॅन्टिक केलं सर. आणि हे या गाण्याला तुम्ही जन्म दिला? हो सर, ते रानातून हवा आली, तुझं पदर सावर, पदर उडत आहे, तुझं नाजूक हे अंग, जणू साजूक भावबंद, चल उधळू प्रीतीचा रंग त्या रेशमाच्या धाग्यातून, रेशमाची साडी सर. म्हणजे अशा पद्धतीने त्या गाण्याची निर्मिती केली सर. काय गोडवा असतो जाळीच्या शब्दामध्ये, खरंच डोळ्यासमोर हे सगळं चित्र उभं करून टाकतं. हे गाणं आता आज झाडीपट्टीमध्ये म्हणा, झाडीपट्टीतच नव्हे तर विदर्भ आणि महाराष्ट्रात पण व्हायरल होत आहे. मग तुम्ही आता जेव्हा बाहेर कुठे लोकांमध्ये जेव्हा जाता तेव्हा ह्या गाण्याबद्दल काही कॉम्प्लिमेंट्स येतात? लोक काय म्हणतात? हो सर, खूप कॉम्प्लिमेंट येतात मला. लोकांचे शब्द कानावर कुठेही गेलो तरी बघा हे पदर सावर चालले, अशा पद्धतीने नाही का लोकांची चर्चा. म्हणजे आजच्या म्हाताऱ्या बुड्यांना सुद्धा, म्हाताऱ्या आईंना सुद्धा ते गाणं पदर सावर हे दिसत आहे आणि त्यांच्या सुद्धा ओठावर मी ऐकतोय. ती हुक लाईन ऐकायला आवडेल दादा. काय होऊ द्या ते साजाने तुझा पदर सावर ऐकायला आवडेल प्रेक्षकांना पण. सुटलाय सुसाट वारा रानातून, साजने तुझा पदर सावर, तुझा पदर सावर ग, पदर सावर, तुझा पदर सावर. ही जी हुकलाईन आहे ना, असं कानामध्ये असं वाटतं की ते सतत पडत राहावं आणि गाणं ऐकतच राहावं. आणि सोबत तुमचं ते पण गाणं खूप सुंदर गायलात तुम्ही, फाटका पदर मायेचा. हो सर, ते पण गाऊन झालं तर चांगलं वाटलं. ठीक आहे सर. झुडक वाऱ्याची गार, तिचा फाटका पदर, पदरात मायेच्या हा सारा संसार, पदरात मायेच्या हा सारा संसार, तिचा फाटका पदर. आता तुम्ही हे गाण्याचे लिरिक्स आहेत तुम्ही स्वतः लिहितात? स्वतःच लिहिलं सर मी. काय चित्र उभे करतात, म्हणजे तुमचे जे लिरिक्स आहेत ते शब्द आहेत गाण्यातले ते कानावर पडले तर डोळ्यासमोर ते चित्र उभं होतं. आणि हे जे गाणं आहे फाटका पदर मायेचं, हे गाणं गाताना तुमच्या मनात काय भावना असते? खरोखरच सर भावना म्हणजे हे गाणं गात असताना माझी आई, खरंच भावनिक गाणं आहे. आई डोळ्यासमोर दिसते आहे, असं नाही का. ती आपली परिस्थिती जुनी, त्या माध्यमातून सर हे गाणं मी बनवलेलं आहे. तुम्ही गायक गीतकार याच्यासोबतच एक नाट्य कलावंत म्हणून सुद्धा एक बराचसा चांगला काळ गाजवलेला आहे प्रल्हाद रंगभूमी सोबत. प्रल्हाद रंगभूमी सोबत तुम्ही चांगल्या चांगल्या कलावंतांसोबत मिळून काम करत आलात. त्या काही आठवणी किंवा असे काही प्रसंग, किस्से जे तुम्हाला आठवतात ते कधीच न विसरता येण्यासारखे आहेत, जे प्रेक्षकांसोबत तुम्हाला शेअर करायला आवडतील? हो सर, मी प्रल्हाद नाट्यरंगभूमीनंतर त्यांच्याकडे 5 वर्ष राहिलो मी. आणि त्याच्यानंतर एक सरफराज भाईची संमिश्र नाट्यरंगभूमी वडसा म्हणून होते, त्यांच्यामध्ये सुद्धा मी 1 वर्ष काम केलं सर. तिथे सुद्धा चांगले दिग्गज कलावंत होते, रुपेश ढोले, मंगेश नरचुलवार, पूजा देवडीकर, आणि चांगलं टीम होती सर. त्यावेळेस सुद्धा त्यांचं एक सुख नाही संसारात नाटक खूप गाजली होती. त्यानंतर सर मी 3-4 वर्ष नीतू पाटील बुद्धे सरांकडे राहिलो. अच्छा, यावर्षी परत तुम्ही आहात? हो, आणि यावर्षी सुद्धा परत आहे सर तिथं मी. त्यामध्ये विशाल तराळ, वासू कुमार, अनिलजी नागतोडे साहेब असे दिग्गज कलाकारांसोबत मी काम केलं सर. ज्ञानेश्वरी ताई सोबत सुद्धा मी काही नाटकं केली आहेत सर. शेखर पटले साहेबासोबत सुद्धा काही नाटकं केलं सर. त्या दिग्गज कलावंतांसोबत काम करताना शिकायला काय खूप काही शिकायला मिळालं सर मला. पहिल्यांदा थोडा भीती वाटायची, जसं शेखर पटलेची एक नाटक होती टिळा कुंकवाचा. मला वाटतं त्या दिवशी त्यांच्याकडे त्यांचा हिरो वगैरे नसेल कदाचित, तर मला बोलावलं होतं. अच्छा. आणि पहिलेच मला स्टेजवर स्क्रिप्ट दिलं होती त्यांनी. आता शेखर पटले सरांसोबत माझी पहिली वेळ रोल करण्याची थोडी भीती वाटायची मला. आणि तिथे माझा मर्डर होत होता शेखर पटले साहेबाच्या हाताने.
तर सर म्हटलं मला लात्या म्हणजे चाकू चुकून मारण्यापेक्षा म्हणलं मला भीती वाटते, हा. बस एखाद्या रिव्हॉल्वरनं बंदुकीनं वगैरे मारलं तर चांगलं होईल. बस सरांनी काही नाही एक बुकीमध्येच मला मारून टाकलं. असं तो एक. आणि खरं तर म्हणजे त्यांचं खूप मला मार्गदर्शन मिळालं त्यावेळेस. त्यांनी माझ्या पाठीवर हात सुद्धा ठोकलं, खरंच रोल केला म्हणून. तसंही पटले साहेबांनी खूप झाडीला हिरे दिलेले आहेत, रत्न दिलेले आहेत, त्यांच्या हातून घडलेले आहेत. आणि तशा माणसांकडून शिकायला मिळालं दिग्गज कलावंतर तर ते आपलं अवभाग्य असतं. आणि खरं तर सर महत्वाचं म्हणजे मी अभिनेता मोहन जोशी सोबत एक नाटक केले. काय आठवण आहे त्यांच्याबद्दल? त्यांच्याबद्दल अशी आठवण आहे, एक नाटक होती कलियुग. अच्छा. त्यांच्या नाटकामध्ये मला बोलवलं होतं तेव्हा इथं जवळच नाटक होती आणि तिथे मोहन जोशीला बोलावलं त्यांनी. अच्छा. अभिनेता. आणि त्यांच्यासोबत सर मला रोल करण्याची संधी मिळाली हे माझं खूप भाग्य समजतो सर. अच्छा. त्यांचा मुलाचाच रोल मला होता. त्यांनी काही तुमच्यासोबत काही अनुभव शेअर केला तुमच्या टीम सोबत वगैरे, जे ते सिनेमामध्ये काम करतात आणि ते झाडीपट्टी करण्यात आले? हो, त्यांनी बोललं सर की झाडीपट्टी अवघड नाही, फिल्म मध्ये रोल करू शकते माणूस, कारण रिटॅक होते. पण एकदा स्टेजवर गेल्यावर जे शब्द बोलले ते बोलले, वापस घेत येत नाही. अशा पद्धतीने त्यांचे वाक्य मी ऐकलो. म्हणजे चांगलाच प्रतिसाद त्यांच्याकडून मला ऐकायला मिळाला सर. पण इथपर्यंत येण्याच्या काही आठवणी तुमच्यासोबत जोडलेल्या असतील किंवा? असे बरेच किस्से झाले माझ्या जीवनात. आधी मला नाटकाची खूप आवड होती, गावाजवळ नाटके असायचे, नाटक बघायला जायचं. एकदा सर आपलं हे तोरगाव गाव आहे माझ्या गावाजवळ. अच्छा. तोरगाव मध्ये एक नाटक होती अपराध. त्यावेळेस ते नाटक शेखर डोंगरे साहेबाचे होते, युवराज भाऊ होते प्रधान, के आत्माराम सर होते. सर ते नाटक बघायसाठी आम्ही, माझ्या गावचा एक मित्र आहे धनराज सोनवाने. अच्छा. त्याच्याकडे एक जुनी राजदूत होती, राजदूत त्या काळामध्ये. मला वाटतं ह्या नाटकाला कमसे कम 20 वर्ष झाले सर. अच्छा. तर दोघे जण संध्याकाळी नाटकाला जायचं म्हणून निश्चय केला नाटक बघायला. मस्त तोही आपल्या घरी जेवण केला, मी जेवण केला. संध्याकाळी जातो आपण गाडीजवळ, तर गाडीमध्ये समोरच्या चक्क्यात हवाच नाही. अरे मग नाटक तर बघायला जायचं आहे, ती आवड होती नाटक बघायचं. सर मग एक दिमागात आयडिया सुचली माझ्या, का एखादा एक तो सायकलला पंप मारतात ना हवा. अच्छा. तो पंप घेऊन आम्ही हवा मारलो आधी पहिले गावी, जिथे उतरल तिथे हवा मारायची म्हणून नाही, एक पंप घेऊन सोबत गेलो होतो. अशा प्रकारे सर तो पंप हवा किती वेळा मारली त्या सायकल? सर आता आमच्या गावाजवळून हे नानोरी गाव आहे, मग लहान तोरगाव आहे, तसे एक एक गावाजवळ जवळ आला का हवा कमी उतरायची, तिथं थांबला का मारायची हवा. मग तुम्ही गेलेत? पोहोचलो सर आम्ही. परत येताना मग रात्रभर एका जणाच्या इकडे, म्हणजे शेवटीच गाडी ठेवली की आपल्याला हवा मार लागते म्हणून सकाळी. मग आम्ही नाटक बघितलं सर, आलो. त्यांची नाटक रात्र 3-4 वाजता संपायची त्यावेळेस. अंधारातच आम्ही आलो, गावाच्या समोर येऊन गाडी ढकलत नेलो आणि हवा मारलं आणि घरी येऊन पोहोचलो. सगळ्या आठवणी सर. अशा काही किस्से आहेत ज्या आपल्या ओराशी जुळतात एक कलावंत म्हणून, कारण नाटक बघण्याची प्रत्येक कलावंतांना आवड असते. हो, मला गाण्याची खूप आवड होती सर. एक माझ्या बाबाची खूप इच्छा होती सर की मी तबला शिकावं, म्हणजे त्यांची इच्छा होती. तर बाबांनी माझ्या 2 चॅट्याच बनवला सर. डग्गा नव्हता त्याच्यामध्ये, तर 2ही चॅट्या वाजवायचा सर, मी गाणं गायचा. अच्छा. कधी कधी आपला गंज पकडायचा, आईला विचारायचा जमलं का गाणं म्हणून, माझ्या बहिणीला विचारायचं. माझी बहीण निलज मध्ये आहे सर. अच्छा. भगवान कारच्या घरी दिलेली आहे. अच्छा. तिचा पण खूप वाटा आहे मी कलावंत बनण्याचा. आणि सर मी असंही विचार केला की गायक भरपूर आहेत, पण आपण काहीतरी आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न करावा झाडीपट्टीमध्ये. म्हणून मी सर लेडीजचा आवाज काढण्याची एक प्रॅक्टिस केली, सराव केला. तुम्ही ते ड्युएट सॉन्ग म्हणून तुमची एक वेगळी प्रसिद्धी आहे. हो सर. आणि सर मी माझं पहिलं गाणं म्हणजे म्हटलं तर निसर्ग राजा एक सांगितलं. या गाण्याने मला सर ते ड्युएट सॉन्ग बनवलं. आणि प्रल्हाद सरांनी माझं नाव बॅनरवर ट्विन वन गायक म्हणून त्यांनीच बॅनरवर गायक. अशा पद्धतीनं सर ना तो लेडीजचा आवाज मी माझ्या बहिणीचा समजत होतो. म्हणजे मी तो एक नाव दिलं होतं, हा आवाज काढतो मी आपल्या बहिणीचा. असं अशा पद्धतीनं सर ते मी प्रॅक्टिस करून ते सुद्धा गाणं आवडीने गायचा. मी गेल्या वर्षी आपल्या रंगतरंग नाट्य रंगभूमीला होतो. त्याच टाइम मध्ये संदेश भाऊकडे नाटकामध्ये
आणि खरं तर संदेश भाऊचं सर दिग्दर्शन खूप सुंदर आहे, अच्छा. मला खूप आवडलं. हम्म. पण त्यावेळेस काय झालं सर, माझे बाबा वारले. म्हणजे तुम्ही रंगतरंगला असताना? त्याच्या आधीच बाबा वारले. अच्छा. थोडा डिसमूड मध्ये होतो मी, हा. त्यामुळे मी गेल्या वर्षी त्यांच्या नाटकं काही करू शकलो नाही. हम्म. एक टेन्शन नाही का, हम्म. बाबा गेल्यामुळे एकदम वाईट वाटलं. हा. त्यांचं म्हणजे बरोबर आहे. आकस्मिक मृत्यू झाला. घरचा आहे, कुटुंब प्रमुख जेव्हा निघून हा. जातं तेव्हा थोडस घरचं मानसिक वातावरण, त्या सगळ्या गोष्टी आणि हो ना, त्या सर. सगळ्या गोष्टीमधून म्हणजे झाडीपट्टीच्या कलावंतांना ह्या सगळ्या गोष्टीमधून जावं लागतं. आपली आई म्हणा, बाबा म्हणा किंवा घरचा कोणताही कुटुंब सदस्य निघून गेला तरी आपल्याला जाऊन तिथं परफॉर्मन्स करावा हो ना, लागतो. सर. ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे दुःख फेस आउट करावं लागतात त्या झाडीपट्टीच्या सर. कलावंताला. तर तुम्ही जेव्हा रंगतरंगला होते आणि त्यानंतर मग आता तुम्ही नीतू पाटलांकडे. हो, नितीन पाटील बुद्धी आहेत ना आपले सर, वडसाचे रंगकर्मी, त्या प्रेसला आहे सर मी. आता तिथे आपले दिग्गज कलावंत आहेत, हा. राज बोधनकर साहेब आहेत, कीर्ती आवडे आहेत ताई, आपले उत्तम कुमार आहेत, असे चांगले दिग्गज कलावंत आहेत सर. आणि तिथे मी यावर्षी प्रवेश केला आहे सर. तुम्ही रंगतरंगला किती प्रयोग केले? रंगतरंग काढला तुम्ही तिकडे? नाही सर, मी तिथे बस 20 प्रयोग केले असेल सर, अच्छा. बाकीचे केले नाही. मग मग तुम्ही माझी तब्येतच बिघडून गेली सर त्यावर. अच्छा. म्हणजे मॅक्झिमम अनिल मिसारे थोडेसे आउट ऑफ हो, हो. आणि नाटकापासून थोडेसे दूर झाले होते. हा साजने पदर सावर मुळे थोडेसे आता अनिल मिसार पुन्हा हो, बॅक सर. टू द झाडीपट्टी आले. मग सर तब्येत बरोबर नव्हती राहायची. मग घरचे, पत्नी, माझे मुली, 2 मुली आहेत मला, अच्छा. आई वगैरे, मग मला नाटकं यावर्षी करू नको म्हणून सांगितलं. मग मी त्यावर्षी नाटकं केलं नाही हे सर. ताळमेळ कसं बनवता मग आता सध्या नाटक करणं आणि घरचं सगळं? हो, आता सर घरची जिम्मेदारी सर्व आपल्यावर चाललेली आहे. आणि एक सर शोरूम आहे ई बाईकचं, इलेक्ट्रिक गाडी नाही का सर, तिथं मी टेक्निशियन इंजिनिअरिंगचं काम करतो सर. अरे वा, क्या बात आहे. सध्या तिथं मी काम करत आहोत. आपली परिस्थितीची म्हणजे नाही, माणसाला ते सगळं काम नाही का, म्हणजे आपण झाडीपट्टीच्या नाटकांव्यतिरिक्त आपण आपलं जो काही असतं व्यवसाय म्हणा किंवा जे काही करायचं असतं, जॉब म्हणा, ते करावं लागतं आपल्याला. हो सर. पण आणि सर खूप मोठी कंपनी आहे, 6 कंपनी ब्रह्मपुरीमध्ये अच्छा. ई बाईकची, तिथे मी काम करतो सर. आणि मग आता तुमचं जॉब आणि हे मग नाटक तुम्ही मॅनेजमेंट करणार का? हो सर, मी ते जे आमचे मालक आहेत त्यांना सांगितलं की नाही, जे कंपनीचे जे सर आहेत, हा, म्हणजे इकडे 6 ई बाईकचे, त्यांना सांगितलं की मला नाटकाचे 2-3 महिने सुट्ट्या हव्यात, तर मी तुमच्याकडे काम करतो. अच्छा. ते असं बोलून ते टोटलच बंद करणार आहात त्यावेळेस? हो, 2 महिने मी सर टोटल बंद करेन काम आणि नाटकामध्ये काम करेन. दादा, तुम्ही झाडीपट्टी सोबत जुना पण काळ बघितलेला आहे आणि आताही तुम्हाला वाटतं झाडीपट्टीच्या नाटकांमध्ये किंवा आता जे डिजिटल युग आहे, जुना काळ आणि आता डिजिटल युग, याच्यामध्ये बदल झालेला आहे किंवा काय फरक जाणवतो तुम्हाला, तो दर्जा नाटकांचा? हो सर, तसं तर खूप बदल झालाय. पहिले नाटकांच्या म्हणजे पौराणिक नाटकं व्हायच्या, आता लावणी प्रधान हे ते, म्हणजे तो अलगच काळ होता सर. त्यावेळेस कॅशिओ तबला असायचा आणि आता आपल्याकडे आर्गन, तबला, पॅड, ह्या सर्व गोष्टी, म्युझिशियन वगैरे, खूप काही बरंचसं चेंज झालं सर. नाटकाच्या दर्जामध्ये म्हणजे जे संहिता, स्क्रिप्ट म्हणा, हो, स्क्रिप्ट मध्ये सुद्धा सर बरंच काही. आणि आता हे डिजिटल युट्यूब सारखं जे माध्यम आहे त्यांनी कलावंताला, नाटकाला फायदा झालेला आहे की नुकसान झालेलं, असं तुम्ही काय विचार? तसं सर नुकसान झालेलं तर म्हणू शकणार नाही मी, कारण की आपण युट्यूबला एखाद्या चॅनलला की ऍडव्हर्टाईज म्हणून आपण टाकत असतो काही भाग लोकांपर्यंत, आणि त्या माध्यमातून लोक ऍडव्हर्टाईज पाहून ते नाटकाचं बुकिंग करतो. बरोबर. असं काही नुकसान झालं असं मला वाटत नाही. आणि साजने पद्धर सावरला युट्यूबचीच साथ मिळाली म्हणून व्हायरल झाले. आपण दादा झाडीपट्टीमध्ये अनेक तरुण आहेत, गायक कलावंत म्हणून येऊ इच्छितात किंवा कलावंत म्हणून येऊ इच्छितात. त्यांना अनिल मिसार जे एक अष्टपैलू कलावंत आहेत, तुमच्या अनुभवातून तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल, जे आपल्या झाडीपट्टीमध्ये तरुण येऊ इच्छितात, कलावंत? हा, तर सर त्यांना मी एकच इच्छितो की आपण सुद्धा कलावंत बनण्याचा प्रयत्न करावा. एक दुसऱ्याचं बघून कॉपी तर नाही, पण त्यांचं बोलणं, वागणं, उभं राहणं हे काहीतरी चांगल्या कलावंताकडून शिकावं, असं माझं नवोदित कलावंतांना. जे आधी तुम्ही सर्व गोष्टी शिकून घ्या
आणि मग त्यानंतर तुम्ही या, कारण कधी कधी काय होत असतं की काही काही हौशी कलावंत असे येतात, आता बघायला मिळतात दादा, त्यांना त्या गोष्टीचं कधी कधी राहत नाही, पूर्ण ज्ञान म्हणा किंवा नॉलेज नाही राहत, पण मग त्यांची ती आहे असते. आता नाटक करताना असे बरेचसे प्रसंग येतात किंवा येऊन भेटतात लोक, पण असं आहे की तुम्ही आधी त्या सगळ्या गोष्टी शिकून घ्या, जे बारकावे असतात अभिनयातले, स्टेजवरचे म्हणा किंवा ह्याच्या सगळ्या गोष्टी असतात, त्यानंतर तुम्ही या क्षेत्रामध्ये या. बरोबर आहे सर. आमचंही तसंच, आम्ही कुठंतरी कुणाच्या तरी साह्यानं शिकलो, कोणाच्या तरी मार्गदर्शन आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आधी सर हंगामे व्हायचे नाटकामध्ये, तसं मी हंगाम्यात सुद्धा नाचायचा सर. अच्छा. पंचमी कार्यक्रमातून 2 तासाच्या हंगामात सुद्धा मी काम केलेलं आहे सर, डान्स करायचा. म्हणजे नाटक करताना तुम्ही ते हंगामा करून नाटक करायचं? नाटक करायचं मग सर, पण मी जेव्हा आधी ह्या झाडीपट्टीमध्ये आलो. तुम्ही एक डान्सर म्हणून आले? हो, डान्सर म्हणून तिथं आलो मी. एक पंचमी कार्यक्रम होता रामकृष्ण खेत्रेचा, त्यांचा एक डान्स हंगामाचा ग्रुप होता. अच्छा. तेव्हा हे डान्स हंगामा 2 तासाचं मी पण जात होतो त्यांच्यासोबत. 1-2 डान्स करे, मी जास्त डान्स नव्हतो करत, पण त्यांच्याकडे नकलाकार म्हणून, गायक म्हणून होतो, सोबत जायचा. अच्छा. तर हा रामकृष्ण भाऊ एक गाण्याचा चान्स मला मागून द्यायचा. अच्छा. कलावंतांना मेकअप वगैरे करत असले तर उद्घाटन झाल्यावर एक अनिल भाऊला गाणं म्हणू द्या. तर कोणी म्हणू द्यायचे सर, कोणी असेही म्हणायचे अर्गन तबल्यावाल्याला पैसे देणं मग गाणं म्हणून. अशाही काही गोष्टी आल्या. खूप स्ट्रगल, असे कलावंत आहेत सर. म्हणजे खूप स्ट्रगल असतो, कलाकार बनणं सोपं नसतं. हो ना सर, खूप त्याच्यासाठी झिजावं लागतं, खूप स्ट्रगल करावं लागतं. आणि असं करता करता सर मी नाटकामध्ये इथपर्यंत येऊन पोहोचलो. आज साजणे तुझा पदर सावर या गाण्याने तुम्हाला एक वेगळं वलय दिलेलं आहे, वेगळं स्थान दिलेलं आहे, एक वेगळं नाव करून दिलेलं आहे या गाण्याने. आता पुढे अनिल मिसाळ यांचं काय स्वप्न म्हणू, ध्येय किंवा पुढील वाटचाल काय असणार आहे? अनिल मिसाळ यांना पुन्हा काय गोष्टी अचीव करायच्या आहेत पुढे? सर, काही गोष्टी अचीव करण्याचं म्हणजे माध्यम असं आहे की आता साजने पदरसावर या गाण्यामध्ये मी स्वतःच ऍक्टिंग केलं. माझंच गाणं आहे, सर लिहिणं वगैरे सर्व माझंच आहे. आणि मला असं वाटतं की समोर सुद्धा आपण म्हणजे याच्यापेक्षा किती सुंदर गाणं होईल अशा पद्धतीचं गाणं माझं लिहिणं चालू आहे सर. आणि होमदेव भाऊनं सांगितलंय की आपण दिवाळीच्या पहिले दुसरं गाणं बनवू. आज तुम्हाला झाडीपट्टीच्या रसिक मायबापांनी इतकं डोक्यावर धरलेलं आहे, त्या रसिक मायबापांबद्दल काय बोलाल? त्यांचं तर मला इतकं भरभरून प्रेम मिळालं, उत्तुंग प्रेम मिळालं. महत्वाचं म्हणजे माझं एवढं गाणं अजरामर झालं त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या प्रेमानं. आज मला इतकं भरभरून आशीर्वाद मिळाला, त्यांचा मी खूप आभारी आहे सर. नक्कीच शुभेच्छा दादा तुमच्या या येणाऱ्या प्रोजेक्टसाठी. दादा, तुम्ही या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी झालात, आम्हाला भेट दिलीत आणि आमच्याशी मनमुराद गप्पा केल्यात, त्याबद्दल पिढी झाडीपट्टी युट्यूब चॅनल कडून तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद दादा. धन्यवाद. तर मित्रांनो, हे होते झाडीपट्टीतील स्वरबहार गायक, गीतकार आणि नाट्य कलावंत अनिल मिसाळ. अनिलजींसोबतची ही गप्पांची सुरेल मैफिल तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. मित्रांनो, भेटूया लवकरच गोष्टी झाडीच्या या कार्यक्रमाच्या पुन्हा एका नवीन भागामध्ये, पुन्हा एका नवीन कलावंतासोबत. त्यासाठी जोडून राहा पिढी झाडीपट्टी युट्यूब चॅनल सोबत. तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो. धन्यवाद.